आता बघूया टॉप 9 पावसाच्या बातम्या। यंदा राज्यात सरासरीपेक्षा 20% अधिकचा पाऊस, मराठवाड्यात सर्वाधिक 39%, तर मध्य महाराष्ट्रात 20% अधिकच्या पावसाची नोंद, कोकण गोवा भागात 15%, तर हवामान विभागाची या संदर्भातली माहिती। जेजुरीच्या श्री मार्तंड देवस्थानकडून पूरग्रस्तांसाठी 1,11,00,000ची मदत, देवस्थानांचे प्रमुख विश्वस्त मंगेश घोणे यांची घोषणा। धाराशिवच्या परंडामधील लाखी गावात 50 घरं पुरात वाहून गेली आहेत। गावकऱ्यांचं प्रचंड नुकसान, सध्या पूर ओसरला, मात्र गावकऱ्यांसमोर घर संसाराचं काय असा मोठा प्रश्न। माढ्यातील सीना नदी काठच्या शेतकऱ्यांसोबत आमदार रोहित पवारांचा संवाद दौरा, तर शेतकऱ्यांच्या व्यथा त्यांनी जाणून घेतल्या। सरकारकडून मदतीची चांगली घोषणा झाली नाही तर रस्त्यावर उतरण्याचाही इशारा। धाराशिवमधील आंतरगावातील नुकसानग्रस्तांना सांगलीतील धनगावातनं मदत, 2019ला सांगलीत पुराच्या परिस्थितीत आंतरगावातील लोकांनी त्यांना मदत केली होती, आता त्या मदतीची परतफेड। परभणीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विराट मोर्चा, शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000ची मदत देण्याची मागणी, आंदोलकांची यावेळी जोरदार घोषणाबाजी। बीडच्या केज तालुक्यातल्या केजडी नदीला पूर, तर पुराच्या पाण्यामुळे नदीकाठची शेतजमीन 5 ते 6 फूट खरडून गेल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान, तातडीनं पंचनामे करून आर्थिक मदत देण्याचीही मागणी। नांदेडमध्ये अतिवृष्टीचा हळद पिकाला मोठा फटका, व्यथा सांगताना शेतकऱ्याला अश्रू अनावर, सरकारनं किमान लागवड खर्च द्यावा, शेतकऱ्याची मागणी। हिंगोली जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 107 कोटी रुपये वितरित, तर पूर परिस्थितीमुळे सरकारकडून मंजूर झालेल्या 231 कोटींपैकी 107 कोटी रुपयांचं वितरण, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांची माहिती।